आज आपण बघणार आहोत मस्त असा पनीर पराठा रेसिपी। बघू शकता खूप सुंदर झाला आहे हा पराठा, आतून स्टफिंग खूप मस्त दिसतंय। तर हा पराठा बनविण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एका बाउलमध्ये 2 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि पीठ घेतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ, सोबत याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। अगदी पोळीला पीठ मळतो तसं पातळ पीठ मळायचं नाही आहे, थोडंसं असं मीडियमच मऊसर मळायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने। एकदा का हे छान पीठ मळून झालं का यावर आपल्याला एक 1 टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने तूप घातल्यानंतर परत एकदा छान मस्त पिठाला लावून घ्यायचे, मळून घ्यायचे पीठ तुपामध्ये। याच्यामुळे पराठा खूप छान चविष्ट बनतो असं केल्याने। बघू शकता मस्त आपला पिठाचा गोळा रेडी आहे। हा गोळा बाजूला ठेवून द्यायचा आहे आपल्याला। पुढे एका प्लेटमध्ये इथे मी एक 1 कप पनीर घेतला आहे। एक पनीर आहे ते छान किसून घेतलं आहे, 1 कप जितकं आहे किसल्यानंतर। आणि हे छान किसून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। इथे मी अर्धा कांदा बारीक चिरून घेतला आहे, थोडीशी कापलेली हिरवी मिरची, चवीनुसार कमी जास्त करू शकता। थोडंसं मिरपूड घालते आहे यामध्ये मी, आणि मिरपूड घातल्यानंतर यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे गार्लिक पावडर, म्हणजे जी लसणाची पावडर होती ती घातली आहे। थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे मस्त अशी, बघू शकता अशा पद्धतीने। मग यामध्ये घालायचं आहे आपल्याला मस्त किसून घेतलेलं आलं, आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, लाल मिरची पावडर घालायची आहे, हळद घालायची आहे, थोडासा गरम मसाला घालायचा आहे, थोडं जिरं घालायचं आहे, आणि हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने। एकदा का हे छान मिक्स झालं का आता आपल्याला मळलेल्या पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे, आणि गोळा घेतल्यानंतर हा गोळा छान मस्त रोल करून सुक्या पिठामध्ये आपल्याला डीप करून घ्यायचा आहे, व्यवस्थित कोट करायचा आहे सुक्या पिठाबरोबर। बघू शकता अशा पद्धतीने। हा गोळा मग आता पोलपाटावर घ्यायचा आहे, त्याची पारी लाटून घ्यायची आहे, आणि थोडीशी छोटीशी पारी लाटून झाल्यानंतर यामध्ये घालायचा आहे जो आपण पनीरचा मसाला बनवून घेतला आहे तो मसाला, आणि सगळ्या बाजूने ती चपाती अशी बंद करून घ्यायची आहे। बघू शकता अशा पद्धतीने। परत एकदा पिठामध्ये छान मस्त ही पारी मी बुडवून घेतली आहे, छान व्यवस्थित कोट करून घेतलं आहे पीठ, आणि मस्त त्याचं असं व्यवस्थित पसरून घेतलं आहे आतलं स्टफिंग। आणि बघू शकता आता आपल्याला हे छान असं गोलसर लाटून घ्यायचं आहे। तुम्ही याची जी साईज आहे तुमच्या आवडीप्रमाणे जाड किंवा पातळ करू शकता। मला बेसिकली पातळ पातळ पराठे आवडतात, म्हणून मग मी असे एवढे थोडे ह्या साईजचे बनवते। इथे मी तवा ऑलरेडी तापून घेतला आहे। आता हा पराठा आपल्याला तापलेल्या तव्यावर घालायचा आहे, बघू शकता, आणि थोडासा एक 5 मिनिटाने छान भाजल्यानंतर फ्लिप करायचा आहे। मस्त असा वरून ब्राऊन ब्राऊन कलरचे डॉट आले आहेत, बघू शकता। मग आता यावर घालायचं आहे तूप आपल्याला। इथे मी साजूक तूप वापरते आहे, तुम्ही तेल देखील वापरू शकता। मला पण पराठे म्हटलं का ते तूप घातलेलेच आवडतात। बघू शकता असं तूप घालून घ्यायचं आहे, व्यवस्थित सगळीकडनं लावायचं आहे, आणि परत एकदा छान तूप लावल्यानंतर फ्लिप करायचा आहे पराठा, आणि परत वरच्या भागाला सुद्धा आता आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। बघू शकता मस्त आपला पनीर पराठा रेडी आहे। नक्की करून बघा,
खूप भारी लागतो हा पराठा आणि आवडल्यास कमेंटमध्ये मला नक्की सांगा. दिसायला पण अगदी टेम्पटिंग दिसतो आहे. थँक यू फॉर वॉचिंग.